हॅलो नमस्कार. सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहे पितृदोष आणि मातृदोष यांची कारणे आणि उपाय. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आणि हो, प्रोडक्टची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ज्यांना कोणाला छान छान साड्या खरेदी करायच्या असेल त्यांनी व्हॉट्सअप लिंकला क्लिक करा आणि ज्यांना कोणाला इतर प्रोडक्ट खरेदी करायचे असेल त्यांनी दुसऱ्या लिंकला क्लिक करा आणि दोन्ही पण फोटो तुम्हाला स्क्रीनवर शो होतील. चला तर मग आता बघूया आपण पितृदोषाची सेवा आणि पितृदोषाची कारणे. बघा, मागच्या 3 पिढ्यांचं कुणी पुरुष व्यक्ती अपघाती, कमी वयात किंवा आजारी पडून, साप चावून, आत्महत्या करून किंवा मागच्या पिढीपासून घरगुती कुणी दैवी नाग, साप, महादेवाच्या लिंगावर असणारा, खेळणारा मारला गेला असेल, यामुळे पितृदोष लागतो. ही पितृदोषाची कारणे आहेत. तसंच स्त्रीदोष केव्हा लागतो? एखाद्या स्त्रीने आत्महत्या केली, नको असताना फारकत झाली म्हणजेच घटस्फोट झाला, घरातून काढून दिले, अतिशय त्रासदायक वागणूक दिली, तडपून मरण आलेली स्त्री, इष्टेत असताना तिची फरफट करणे, तिच्या वाटेचा तिला हिस्सा बळकावून तिला त्रास देणे आणि मग ज्यास आपण तळतळाट म्हणतो त्यालाच पितृदोष असे म्हणतात. तर बघा, हे पितृदोषाचे आणि स्त्रीदोषाची कारणे आहेत. यामुळे आपल्याला पितृदोष लागतो, स्त्रीदोष लागतो. स्त्रीदोष म्हणजेच मातृदोष. स्त्रीदोषाची आणि मातृदोषाची पूजा एकत्रित केली तरी चालते. तसेच निसंतान दोष. ज्यांना मुलं मुली झालेली नाही किंवा जगले नाही, शास्त्रीयदृष्ट्या निसंतान माणसांची विकत घेतली गेलेली म्हणजेच एखादं आपण दत्तक घेतलं गेलेलं इस्टेटीसाठी फलित होत नाही आणि दिलेले दान, अन्नदान कधीही फलित होत नाही. आपल्या नात्यात अशी व्यक्ती असेल तर भाऊबंधांना मातृदोष, पितृदोष लागतो. तसेच कन्यादोष. लग्नाच्या आधी मयत मुलगी, घर सोडून गेलेली मुलगी, घरातून एखाद्या मुलीचे लग्न कुणापासून मोडले आहे, साखरपुडा मोडला आहे, आपल्यापासून त्रासून जाऊन एखाद्या मुलीने आत्महत्या केली, घर सोडून जाणे, असे प्रकार मुलींसाठी झाले तर कन्यादोष लागतो. तसेच बघा, दैवी नाग किंवा साप मारला गेला असेल तरी आपल्याला दोष लागतो. आता बघूया ब्राह्मण दोष. आपण ब्राह्मणांना देव समजून पूजा करतो, पण त्यांचा किंवा त्यांच्या स्त्रियांचा अपमान आपल्याकडून जर झाला तर आपल्याला ब्राह्मण दोष लागतो. यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या असतात. त्या कोणत्या तर त्या तुम्ही जाणून घ्या आणि माहिती करून घ्या. साध्या सेवा आहे पण खूप फलित आहे आणि याचा उपाय तुम्हाला खूप जास्त प्रमाणात पितृदोष, मातृदोष, कन्यादोष, ब्राह्मण दोष, इतर दोष कमी करण्यासाठी होतो. त्यासाठी आपल्याला काय उपाय करायचे, काय सेवा करायची तर बघा, घरामध्ये आपल्या 3 गुरुचरित्राचे पारायण करायचे, 3 नवनाथांचे पारायण करायचे, 3 श्रीपाद श्रीवल्लभांचे पारायण करायचे आणि रोज संध्याकाळी दिवस मावळताना उंबरठ्याजवळ 1 जायफळ जाळायचे आहे. आणि दर एकादशीला म्हणजे बघा, महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, एकादशीच्या सेवा आपल्याला करायच्या आहे. एकादशीच्या सेवा म्हणजे 700 श्लोकी श्रीमद संक्षिप्त भागवत पारायण आपल्याला करायचे आहे. ते अगदी सोपं आहे आणि 1 ते 1.5 तासामध्ये वाचून होतं. तसंच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला 1 माळ जप करायचा आहे. या खूप साध्या सेवा आहे आणि जेव्हा तुम्ही या सेवा कराल त्याचा तुम्हाला खूप जास्त प्रमाणात फायदा होईल आणि आपल्या घराला लागलेले दोष हळूहळू कमी व्हायला मदत होईल. ते गोष्ट तुम्हाला जाणवेल सुद्धा. यामुळे काय अडचणी येतात की विवाह लवकर जमत नाही किंवा आपले कामं लवकर होत नाही, मार्गी लागत नाही, खूप अडचणी येतात. तुम्ही गुरुचरित्राचे पारायण, नवनाथ पारायण, श्रीपाद श्रीवल्लभ पारायण या सगळ्या सेवा करताना आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे म्हणजे आपल्याला त्याचं फळ हे लवकरात लवकर मिळतं. पण तुम्ही जेव्हा दर एकादशीची सेवा चालू कराल तेव्हा सुद्धा तुम्हाला भरपूर
फरक जाणवेल आणि याचा फायदा आपल्या कुटुंबाला, परिवाराला होईल. आपले लग्नाचे कामं असो, अडकलेले कामं असो, ते लवकरात लवकर मार्गी लागतील आणि आपले प्रश्न हळूहळू सुटतील. पण आपल्याला कष्टाला पर्याय नाही, कष्ट करायचेच आहे, कामं तर करावीच लागणार आहे. पण त्यासोबत आपल्याला देवाची साथही पाहिजे आहे. म्हणून आपल्याला हे पारायण करायचे आहे आणि दर एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे सुद्धा पारायण करायचे आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या नोटवर मी सारिका तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.